महानगरपालिका निवडणुकीची चाहूल लागताच सोलापूरची राजकीय तापमान पातळी चढू लागली आहे. अशा निर्णायक काळात प्रभाग क्रमांक 20च्या मतदार यादीत प्रचंड गोंधळ झाल्याचे उघडकीस आल्यानंतर संपूर्ण प्रभागात खळबळ उडाली आहे. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार प्रभाग 20ची लोकसंख्या 45,581 इतकी दाखवण्यात आली असून त्यात पुरुष 22,667 आणि महिला 22,895 अशी नोंद आहे. मात्र या संख्येमागचा विसंगतीचा खेळ उघड होताच स्थानिक इच्छुक उमेदवारांसह मतदारही अचंबित झाले आहेत. राजकीय वर्तुळात सर्वाधिक उत्सुकता असलेल्या प्रभाग 20 मध्ये प्रभाग 19, 21, 22 आणि 25 मधील साधारण 5 ते 6 हजार मतदार थेट दाखल झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीची समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याने चर्चा अधिक गडद होत चालली आहे. अचानक वेगळ्या प्रभागातील मतदार प्रभाग 20 मध्ये दाखल झाल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून हा तांत्रिक घोळ आहे की दुसरे काही असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे. अभी उसमें 2 दिन से हमारे कुछ जिम्मेदार लोग जो प्रारूप मतदार यादी जाहिर हुई 20 तारीख के दिन, तो उसी दिन से आज 4-5 दिन से हमारा सर्वे चालू है पूरे प्रभाग के अंदर। और मतदार की जो यादी है पूरी छाननी हुई, उसके अंदर हमारे नूरुद्दीन मुल्ला साहब, अबूबकर सैयद, इरफान शेख और तौसीफ सकरी, इनको उसके अंदर ये दिखाई दिया कि प्रभाग क्रमांक 20 के अंदर जो है बाहर के नाम ऐड किए गए, जैसे प्रभाग क्रमांक 19 है, प्रभाग क्रमांक 21, प्रभाग क्रमांक 22 और प्रभाग क्रमांक 25। जो जिस तरह जो पहले जाहिर होता, डिक्लेयर होता लोक संख्या, मतदार संख्या, तो अभी हमारा प्रभाग क्रमांक 20 का जो लोक संख्या है 40,500 है और जो मतदार संख्या है वो 45,581 है। तो ये हमारे एकदम नज़र में आया, इसलिए हम हमारे जो प्रभाग के नागरिकों के ऊपर जो इच्छुक उम्मीदवार है उनके ऊपर जुल्म ज़्यादती नहीं होना, अन्याय नहीं होना बोल के जो हमारा हक है, हमारा अधिकार है, उसके ज़रिए हमने एक निवेदन दिया, तकरार अर्ज दिए से, तो उसमें हमने साफ साफ लिखा है और डिटेल उसके अंदर जो मतदार का जो है भाग क्रमांक, अनुक्रमांक नंबर सब डिटेल में पूरा दिया है। तो अभी BLO का काम है और निवडणूक अधिकारी का काम है कि फिर से एक बार पूरा जो प्रभाग क्रमांक 20 की जो बाउंड्री है, बाउंड्री के जरिए जो एरिया, जो नगर प्रभाग क्रमांक 20 में आते हैं वो उसमें रहना, और वहाँ के जो नागरिक है, मतदार है, जिन्हें मतदान करने का हक है, अधिकार है, जो घटने के अंदर हमें मिला है, आदरणीय बाबा साहब अम्बेडकर साहब जो घटने में अधिकार दिया है, उस अधिकार के जरिए हमने ये मांगनी की है जो हमारे मुस्लिम समाज है, OBC समाज है, मागासवर्गीय समाज है, पिछड़ा हुआ समाज है, बाकी जो हमारे प्रभाग 20 के अंदर ये लोक संख्या ज़्यादा है, मतदार की संख्या, तो हमको जो हक अधिकार है वोट डालने का वो हमें मिलना चाहिए, ताकि बाहर के लोग आकर जो हमारे में जो इलेक्शन होने वाला है और जो लड़ने वाले लोग हमारे इच्छुक उम्मीदवार, उनके ऊपर जुल्म ज़ब्ती नहीं होना, हमारे वोट डिवाइड नहीं होना और बाहर के नाम इसमें ऐड नहीं होना बोलकर जो कायदे के दायरे में रहकर 27 तारीख तक जो हरकत का टाइम वक्त है, उसके ज़रिए हमने आज यहाँ पर जो निवेदन दिए सो निवेदन के ज़रिए हमें न्याय मिलना, ये हमारा हक है, हमारा अधिकार है। अगर जिस तरह प्रभाग रचने में गड़बड़ हुई तो उसके बाद तो मतदार यादी में भी गड़बड़ हुई है। अगर ऐसा ही रहा, हमारे पर जुल्म ज़्यादती रहेंगी तो हमें मजबूरन रास्ते पर उतरना पड़ेगा और कोर्ट में जाने की हमको तो आप नौबत मत लाओ। यांनी औपचारिक आक्षेप नोंदवत निवडणूक निर्णयाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केले आहेत. मतदारांची हद्दबदलाची प्रक्रिया पारदर्शक असावी, अन्यथा निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहील, अशा शब्दात तक्रारकर्त्यांनी संताप व्यक्त केला. 45,581 ची यादी आपल्याकडं प्रारूप यादी प्रसिद्ध झाली. त्यानुसार संपूर्ण यादीचं आपण अवलोकन केलं असता प्रभाग क्रमांक 19, प्रभाग क्रमांक 21, प्रभाग क्रमांक 25 आणि प्रभाग क्रमांक 22 या 4 प्रभागामधील मेजॉरिटी मतदार यादीमध्ये मतदारांची नावं आमच्याकडे आलेली आहेत. वास्तविक पाहता 2017ला प्रभाग क्रमांक 21 जो होता तो लोकसंख्या 34 ते 35 हजार होती आणि मतदार संख्या 25,000 होती. प्रभाग क्रमांक जुना जो 20 होता त्याही ठिकाणी 22 ते 23 हजारचा मतदार होता. त्या ठिकाणचे 15,000 मतं हे 21ला ट्रान्सफर केलेले आहेत. आमच्याकडचे साधारणतः 15,000 मतं हे 21ला ट्रान्सफर केलेले आहेत. असं असताना प्रभाग क्रमांक चालू 2026 आता 25-26ला हा फक्त 35,000चाच व्हायला पाहिजे नियमानुसार. कारण प्रभाग क्रमांक 20ची जी लोकसंख्या आहे ती 40,000 लोकसंख्या आहे
असं असताना 45,581 मतदारसंघाची यादी यांनी प्रसिद्ध केली. निश्चितपणे 10,000 ते 10,500 मतं ही आसपासच्या प्रभागातली ही या ठिकाणी घुसवलेली आहेत, जे सरळ एक प्रकारे या ठिकाणी लढणाऱ्या उमेदवारावर सरळ प्रकारचा अन्याय आहे. जेणेकरून विशिष्ट समाजाला या ठिकाणी फायदा झाला पाहिजे आणि या ठिकाणी लढणाऱ्या कार्यकर्त्याला त्याचा धोका झाला पाहिजे, अशाच प्रकारची वाढ रचना केली. आता म्हणजे मतदार यादी देखील अशाच प्रकारची आमच्यावर थोपवण्यात आलेली आहे. निश्चितपणे हे निषेधार्थ आहे. त्यामुळं आदरणीय तौफिक मौलाना असतील, अबूबकर सय्यद, इरफान शेख, आम्ही सगळ्यांनी मिळून एक तक्रार, एक हरकत आपण या ठिकाणी आज महानगरपालिकेकडे दिलेली आहे, जेणेकरून आमच्या प्रभागातीलच भौगोलिक परिस्थितीचा विचार करून त्याच नगरातील नावं ही आमच्या मतदारसंघामध्ये समाविष्ट झाली पाहिजे. आणि प्रभाग क्रमांक 19 असेल, 22 असेल, 25 असेल आणि म्हणजे पाठीमागचा जो 25, 26 आणि 22 अशा म्हणजे बाहेरच्या मतदारसंघातील जी नावं आमच्याकडे आलेली आहेत ती कट झाली पाहिजेत आणि 30,000 ते 35,000ची यादीच आमच्याकडे समाविष्ट झाली पाहिजे, अशा प्रकारची तक्रार आम्ही माननीय निवडणूक अधिकारी सोलापूर महानगरपालिका यांच्याकडे केलेली आहे. या घटनेमुळे शहरातील राजकीय नेते, इच्छुक उमेदवार आणि पक्ष कार्यालयांमध्ये चांगलाच खळबळाट निर्माण झाला आहे. अशी चूक शक्य आहे का? अचानक हजारो मतदार एका प्रभागात कसे काय, अशा चर्चा सुरू आहेत. काही नेत्यांनी तर हा काहींच्या फायद्यासाठी केलेला खेळ असल्याचा तर्कही लावला जात आहे.